श्री स्वामी समर्थ. 2 मार्च 2026 ला हुतशनी पौर्णिमा आहे. पौर्णिमा प्रारंभ होते संध्याकाळी 5:55 आणि 3 मार्चला संध्याकाळी 5:07 पौर्णिमा संपणार आहे. तर आपल्याला पौर्णिमेचा उपवास जो आहे तो आपल्या 3 मार्चलाच धरायचा आहे, कारण ते उगवते सूर्याने बघितलेले आहे. त्यामुळे आपला उपवास जो आहे तो 3 मार्चला धरायचा आहे. पण आपण होळी पेटवणार कधी, होळी दहन कधी करणार, तर आपण 2 मार्चला संध्याकाळी 6च्या नंतर आपण होळी पेटवायची आहे, रात्री 9 वाजेपर्यंत. तिथे नैवेद्य वगैरे जो आपला देवाला नैवेद्य वगैरे असतो तो नैवेद्य वगैरे तुम्हाला दाखवायचा आहे. सोबत आपला सत्यनारायण कधी करायचं, सत्यनारायण आपण प्रत्येक पौर्णिमेला प्रदोष काळामध्येच करतो आणि पौर्णिमेच्या वेळेतच करतो. त्यामुळे आपलं सत्यनारायण जे आहे ते 2 तारखेला संध्याकाळी 6 नंतर 6 ते रात्री 8 वाजेपर्यंत तुम्ही सत्यनारायण पूजा करू शकता, हे लक्षात ठेवा. आणि उपवास तुम्हाला 3 मार्चला धरायचा आहे. आता आपले जे सेवा आहेत, आपण प्रत्येक पौर्णिमेला जे सेवा करतो, दुर्गाष्टमीचा पाठ वाचणं, कुंजिका स्तोत्राचं पठण करणं, आपण या सेवा करतो, त्या सेवा आपल्या 3 मार्चला करायच्या. आणि खास कर ग्रहणाच्या कालावधीमध्ये करा, खूप छान राहतं. ग्रहणामध्ये तुम्ही जेवढं मंत्रजप करसाल, जेवढं नामस्मरण करा, तेवढं तुमचे ते स्ट्रॉंग होतं, म्हणजे त्याचं फळ चांगलं भेटणार आहे. त्यामुळे तुम्ही दुपारी 3 नंतर तुम्ही ग्रहणाच्या कालावधीमध्ये 3 ते संध्याकाळी 6:45 पर्यंत तुम्ही ग्रहणाच्या कालावधीमध्ये तुम्ही दुर्गाष्टमीचा पाठ करा. सोबत तुम्ही कुंजिका स्तोत्राचं पठण करा. तुम्ही कुंजिका स्तोत्र 11 जरी पठण जरी केलं तरी दुर्गाष्टमीचा पाठ केल्याचं तुम्हाला फळ भेटणार आहे. सोबत तुम्हाला विष्णू गायत्री मंत्र, महालक्ष्मी गायत्री मंत्र, कृपे गायत्री मंत्र, नवार्ण मंत्र, स्वामींची एक माळ, हे सुद्धा तुम्हाला करायचे. तुम्ही व्यंकटेश स्तोत्राचंही पठण तुम्ही 1 वेळा करा, 7 वेळा करा, 11 वेळा करा, खूप छान राहणार आहे. आणि सोबत तुम्हाला जर तुम्ही विष्णू सहस्रनामचं पठण केलं तर खूप उत्तम राहणार, हे लक्षात ठेवा. ह्या सेवा ज्या आपण पौर्णिमेच्या आहेत त्या सर्व ग्रहण काळामध्ये करा. आणि सोबत तुम्हाला ह्या काहीच करायचं नाही, तर फक्त श्री स्वामी समर्थ हा मंत्र जरी तुम्ही अखंड जरी केला तरी खूप छान राहणार आहे. कारण की ह्या सेवेला महत्व आहे. कसं करताय, काही करताय त्याला महत्व नाही, तुम्ही सेवेला महत्व आहे. त्यामुळे तुम्ही ग्रहण काळामध्ये जर तुम्ही सेवा केली तर चांगली फळं भेटतात, उत्तम फळ भेटतात. आपण देवपूजा नाही करू शकत हे मान्य, पण आपण नामस्मरण करू शकतो. त्यामुळे नामस्मरण जेवढं करू शकता तेवढं नामस्मरण तुम्ही करा, हे लक्षात ठेवा. तुम्ही ती सेवा तुम्हाला करायला आवडते ती सेवा करत राहा, वेळ भेटेल तसं सेवा करा. असं काही नाही की सकाळीच केली पाहिजे, नाही. तुम्हाला ग्रहण काळामध्ये उलट सेवा केली तर खूप छान फळ भेटतं, हे लक्षात ठेवा. त्यामुळे ह्या दिवशी जेवढी जमेल तेवढी सेवा करा. तुम्ही कुठं बाहेर असाल, तीर्थक्षेत्रावर गेला असाल तर ग्रहणानंतर आंघोळ वगैरे करा नदीमध्ये वगैरे, ते खूप छान राहतं. उलट तिथे बसून नदी काठी बसून तुम्ही नामस्मरण करा. ज्या भगवंताला तुम्ही मनापासून पुजता त्याचं नामस्मरण करा, कारण ग्रहण काळामध्ये केलेली नामजप जो असतो त्याचं फलश्रुती खूप चांगली भेटते आणि खूप बोलतात ना आपले मंत्र सिद्ध पण होतात असंही म्हणतात. त्यामुळे तुम्ही त्यावेळेस जेवढे शक्य असेल तेवढी नामस्मरण पूजा करा, तुम्हाला तेवढं चांगलं फळ भेटणार आहे. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.